श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा वार आहे शुक्रवार आणि सकाळीच मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सकाळचं थोडंसं रुटीन जे आहे ना ते तुमच्यासोबत मी आज शेअर केलेली आहे. आणि मग सकाळची माझी कामं झालेली आहेत, कपडे वगैरे पण धुवून झालेले आहेत, देवाची पूजा वगैरे पण छान झालेली आहे अशी. आणि मग मुलींसाठी नाश्ता पण बनवला होता, पोह्याचा नाश्ता बनवला होता. कारण श्रावणीला सकाळी लवकर शाळा होते, त्याच्यामुळे ती लवकरच येणार होती, त्याच्यामुळे तिला नाश्ता वगैरे काहीच बनवलेला नव्हता. त्याच्यामुळे ती नुसतं फक्त चहा आणि टोस्ट असं खाऊन गेली होती. मग तिला आल्यानंतर आमचा नाश्ता वगैरे झाला. आणि आईचा तर श्रावण महिन्याचाच तो धरलेला. आणि मग आईनं थोडंसं मग नॉयलेक चिवडा, फराळी चिवडा वगैरे असं खाल्ला. आणि स्वयंपाक पण आता बाकी सगळा बऱ्यापैकी उरकलेला आहे. आणि आता मला शिमला मिरची भाजी बनवायची आहे. आणि टोमॅटो घालून केलेली शिमला मिरची भाजी खूप छान लागते. तुम्ही खरंच नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि त्यासाठीचं साहित्य वगैरे पण सगळं इथे मी आता कट करून घेतलेलं आहे. शेंगदाणे पण इकडे असे भाजून घेतलेले आहेत. आणि मग चला, मग आता माझी ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. अंघोळ केल्याबरोबर अगोदर बाहेर दारामध्ये रांगोळी काढून घेतली, तुळशीला पाणी घालून घेतलं, देवाची पूजा पण झाली. आणि आता मला नाश्ता बनवायचा होता. आणि श्रावणीचं पण रुटीन थोडंसं आता चेंज झालेलं आहे. सकाळीच तिनं ना चहा आणि बिस्किट असंच खाऊन गेली होती. नाश्ता वगैरे काहीच करून गेली नव्हती, कारण शाळेत एक्झाम चालू आहे. त्याच्यामुळं ना लवकर येणार असल्यामुळं डब्बा पण नेली नाही ना, काहीच नाही. त्याच्यामुळं मग आता ती येणार होती, त्याच्यासाठी पण मला नाश्ता बनवायचा होता. आणि आस्थाला पण जायचं होतं. म्हणजे ह्या दोघींची शाळेचं आता रुटीन बदललेलं आहे. एक्झाम असल्यामुळं 2-3 तासच शाळा आहेत ह्या दोघींच्या. त्याच्यामुळं मग आता डबे नसल्यामुळं ना मग हा नाश्ता असा बनवावा लागला. आणि पोह्याचा नाश्ता हा आमच्या घरात सर्वांनाच आवडतो. मला तर असं आहे ना की म्हणजे 4 दिवस जरी पोहे नाही खाल्ले ना तरी लगेच पोह्याची आठवण येते. आणि नाश्त्यामध्ये मला पोहेच हे म्हणजे खूप जास्त आवडतात. बाकी सर्व नाश्ते ना याच्यापुढे असे फिकेच पडतात. असे गरमागरम वाफळलेले पोहे आणि सोबत प्लस लिंबू का हे असेल तर ना मग पोह्याची चव ही तर काय एकदम अशी अप्रतिमच अशी लागते, एकदम भन्नाट अशी लागते. मग काय तेल टाकून जिरे मोहरी टाकले, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे आणि डाळवं तर मुलींना काही आवडतच नाही. कारण डाळवं हे ना जास्त म्हणजे असं खायली की दाताखाली असं त्यांना असं असं म्हणतात की नको, हे आम्हाला चावले जात नाही, त्याच्यामुळं नको म्हणून मग डाळवं तर काही टाकलेच नाही, त्यांना आवडतच नाही. आणि एवढं जरी साहित्य टाकलं ना तरी याच्यातून सुद्धा ते आता शेंगदाणे काढून करून असंच खातात ह्या दोघीजण. मग काय पोह्याचा नाश्ता हा असा मस्त असा बनवून घेतला. आणि दोघींचे प्लेट्स पण इथे मी रेडी केले. आणि आता आईचा तर आता हा श्रावण महिना चालू आहे, त्याच्यामुळे तिला तर का उपासच आहे, महिना तिचा आता आहे. मग तिच्यासाठी पण फराळाचं घरी आणून ठेवलेलं आहे. तिच्यासाठी मग फराळी चिवडा आणि हा नॉयलेन चिवडा हा तिच्यासाठी प्लेटमध्ये घेतला. आणि तो तिला दिला. खरं तर ती काहीच खात नाही, पण एक 12-1 वाजेपर्यंत दुपारी उपाशी राहायचं. आणि याच्यामुळं ॲसिडिटी पण होते, त्याच्यामुळं मी तिला खूप फोर्स करून मी तिला हा नाश्ता इथे असा हा हे करून दिला. आणि मग आम्ही सर्वांनी मिळून इथे मस्त असा पोह्याचा इथे एन्जॉय केला. आणि मस्त भारी एकदम अशी पोह्याची टेस्ट बनवली, खूप खूप भारी झाली होती. आणि ह्या दोघींना दिले. TV पाहत पाहत ह्या दोघी असं खात होत्या. आणि ह्या दोघींचं ना एकमेकींना चिडवणं, डवचणं आणि खात खातच भांडणं करणं हे तर काही आता कमी होणारच नाही. ह्या दोघींचं सतत असंच चालू असतं, छोट्या छोट्या गोष्टीसाठी ह्यांची भांडणं वादविवाद चालूच असतात. आणि मग नाश्ता तर झाला. आणि आता स्वयंपाकाची तयारी पण मला करायची होती. आणि आजच्या स्वयंपाकाचा बेत म्हणलं तर असा साधा सिंपलच बेत होता. म्हणजे पोळ्या बनवायच्या होत्या आणि ही शिमला मिरचीची भाजी बनवायची होती. आणि कालच्या पण काही थोड्याशा पोळ्या उरल्या होत्या, त्याचा चुरमा बनवायचा होता. आणि आता बाकीचं तर काही नाही, पण ही शिमला मिरचीची भाजी मी जी आहे ना ती तुमच्यासोबत आता ह्याची मी रेसिपी शेअर करत आहे. आणि अशी ही टोमॅटो घालून केलेली शिमला मिरचीची भाजी ही आमच्या घरात सर्वांनाच आवडते. आणि मग काही तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकले आणि लसूण आणि कोथिंबीरचं वाटण पण वाटून घेतलं होतं, ते पण सोडलं त्याच्यामध्ये. आणि हे टोमॅटो चिरून घेतले होते ते पण घातले याच्यामध्ये. आणि छान ह्याला असं मिक्स असं करून घेतलं व्यवस्थित. आणि याच्यामध्येच लगेच मीठ वगैरे टाकून घेतलं, म्हणजे टोमॅटो लगेच आपले एकदम असे छान लवकर शिजले जातात आणि खूप लवकर मऊ होतात. हळद टाकून घेतली आणि 1-2 चमचे लाल मिरची टाकून घेतली.
आणि जास्त तिखट तर काही मुलींना काही चालत नाही, त्याच्यामुळं थोडंसं कमी मिरची टाकूनच अशी ही शिमला मिरचीची भाजी बनवून घेतली. आणि त्यानंतर शिमला मिरची धुवून घेतली होती आणि स्वच्छ धुवून चिरून करून ठेवली होती, ती सोडली याच्यामध्ये. आणि याला छानपैकी असं एकदम मस्त असं एकदम परतून घेतलं. आणि याला ना छोटीशी थोडीशी अशी वाफ काढून घ्यायची. याला झाकून ठेवलं आणि काढल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट वगैरे पण टाकून घेतलं. आणि आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो, आणि गरज नसेल तर ते पण काही नाही. आणि मग लगेच शेंगदाण्याचं कूट वगैरे पण टाकून घेतलं आणि छान अशी भाजी इथे अशी ही परतून घेतली. आणि खरंच तुम्ही अशी शिमला मिरची भाजी एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते. याची टेस्ट एकदम अशी भन्नाट लागते. आणि मग काही भाजी तर इकडे माझी आता रेडी झाली. आणि ह्याच्यावर सगळ्यात शेवटी कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये अशी छान अशी भरभरून घेतली. आणि शिमला मिरच्या भाजीची टेस्ट एकदम खरंच खूप अशी भारी झाली होती. आणि घरात सर्वांना पण ही खूप अशी आवडली. आणि मागच्या जेवणाचा बेत हा असाच होता, शिमला मिरची भाजी आणि सोबत चुरमा आणि चपाती असा बेत होता. आणि स्वयंपाक तर पूर्ण सगळा झाला. आणि मला जेव्हाच्या तेव्हा लगेच ओटा असा क्लीन केलेला आवडतो. आणि म्हणजे जास्त ओट्यावर पसारा मला आवडतच नाही, म्हणजे थोडं थोडं असं काम होतच मी लगेच ओटा असा क्लीन करत असते. आणि मग स्वयंपाक तर सगळा इथे बनवून झाला माझा. आणि लगेच ओटा पण इथे मी क्लीन करून घेतला आणि सर्वांनी मिळून आम्ही असते जेवण करून घेतलं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असा होता आपला आजचा हा ब्लॉग. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.